सद्गुरुनाथ महाराज। आपण जो सच्चिदानंद स्वरूपाचा जो अभ्यास करत आहोत, म्हणजेच दिव्य स्वरूपाचा, की परमेश्वर असं ज्यावेळेला आपण म्हणत असतो नेहमी, त्यावेळेला मुळात परमेश्वर म्हणजे सोप्या भाषेत म्हणायचं असेल तर दिव्य स्वरूप. आणि हे दिव्य स्वरूप कसं आहे त्याची ओळख आपण करून घेत आहोत ह्या ग्रंथाच्याद्वारे. खरा परमेश्वर, आणि हा खरा परमेश्वराचा जर अनुभव व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला हे सच्चित आणि आनंद ह्या तीन अंगाने हे एकच दिव्य स्वरूप कसं कार्यरत आहे हे आपण लक्षात घेतो. आणि हे कार्यरत आहे हे लक्षात घेताना आज आपण आपल्या अंगाने पाहायला लागलो की सर्वसाधारणपणे जगामध्ये सगळी जिवंत माणसं, जिवंत पशुपक्षी, जिवंत प्राणी मात्र असं जेव्हा आपण पाहत असतो तर ह्या सर्व जिवंत प्राण्यांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे काही काळ ती जागृत राहतात, झोपी जातात आणि पुन्हा जागे होतात. आणि मग त्यामध्ये म्हणून माणसं असो किंवा पशु असो किंवा पक्षी असो, सगळ्यांना जागेपणी काहीतरी करायचं असतं. त्यासाठी मग त्यांना भुकेसाठी म्हणा किंवा सत्तेसाठी म्हणा, पैशासाठी म्हणा, जी धावपळ करायची ती जागृतीमध्ये करावी लागते. ह्या धावपळ केल्यानंतर झोप ही हवीच असते आणि झोपेत स्वप्नसुद्धा आपोआप पडत असतात. म्हणून ह्या तीन अवस्था आहेत, ह्या सर्वसामान्यपणे सर्वांसाठी आहेत. म्हणजे ते कोणी असो, म्हणजे अगदी किंवा पशूंना पण स्वप्न पडतात का? हो, पक्ष्याला पण पडतात. जसं माणसाला पडतात तसं त्यांनाही पडतात. आता आपल्याला त्यांच्यामध्ये पोचवायचं नाही. आपल्याला आपल्यापुरती जर पाहायचं असेल तर आपण जागृती अवस्थेमध्ये असतो, निद्रा अवस्थेमध्ये असतो. निद्रेमध्ये पुन्हा आपल्याला स्वप्न पडतात. शास्त्रज्ञ असे सांगतात की दर 2.5 तासानंतर प्रत्येकाला स्वप्न हे पडतंच. पण ते स्वप्न पडत असताना काही आठवतात, काही आठवत नाहीत. एवढंच काय तो फरक असतो. आणि जेव्हा आठवत नाही तेव्हा आपल्याला वाटतं खूप गाढ झोप लागली आपल्याला. असं होतं ना, बरोबर. म्हणून आपल्याला काय स्वप्नच पडत नाही. खरं म्हणजे स्वप्न पडतात, पण तिथे गाढ झोपेत जेव्हा स्वप्नावस्था म्हणजे काय, गाढ झोपेतली जागृत अवस्था. गाढ झोपेमध्ये पण बराच वेळा आपल्याला एका जागी गपचूप बसवत नाही ना. तुम्ही म्हणा गपचूप बसा, जागृत नाही, थोडा इकडे तिकडे बरंच चुळबुळ सुरू होते ना, तीच अवस्था जाणीव येते. गाढ झोपेत पण त्याला चुळबुळ करतो म्हणजे स्वप्न बघतो. कारण गपचूप बसायची सवय नाही ना, खरं सांगायचं म्हणजे. आणि म्हणून ह्या तीन अवस्था सर्वसामान्य सगळ्यांकडे आहेत. आता ह्या तीन अवस्थेच्या मागे आपल्याकडे बेस काय? बेस म्हणजे मीपणा, म्हणजे मी देह आहे हा भाव आपल्याकडे असतो. आणि मी देह आहे ह्या भावातून आपण सगळेजण जागेपणी कार्य करतो. झोपेतही आपलं ते झोपेचं कार्य असतं आणि त्या झोपेतून स्वप्न पाहतो. म्हणून सगळी स्वप्न आपण बघा कशी पडतात. सगळी आपल्या मीपणातून असतात स्वप्न. माझ्याशी संबंधित असतं. मी बघत होतो, मी असं करत होतो, कावळा पाठी लागला, काय असेल ते सतत स्वप्ना अवस्था जो आपण म्हणतो ना, तर त्या पद्धतीने असते. म्हणून मला आठवतं स्वप्नाच्या बोंद्रे ॲडव्हान्सवर मला एक स्वप्न नेहमी सांगतात. स्वप्नावस्थेत म्हणजे काय झालं, त्यांच्या शेजारी कोणतरी गव्हाण करत त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये ते रस्त्यावरनं चालत होते. चालता त्यांच्या लक्षात आलं, मग ते चालता त्यांच्या लक्षात आलं की मागून म्हैस मागे लागली. आता म्हैस मागे लागली म्हणून ते जरा भरभर चालायला, तर ते जोरात यायला लागले, म्हणून ते पळायला लागले स्वप्नात. म्हणजे बघा तुम्ही कसं असं स्वप्न. पळायला लागले जोरात, ते म्हैस आणखीन जवळ यायला लागली उडवायला त्याला. त्यामुळे आता काय खरं नाही, आता ती आपल्याला उडवली, आपणच तिला मारलं पाहिजे. म्हणून त्याने उलट्या वेळेत पेकाटात लाथ मारली जोरात. आई गो म्हणून आवाज आला. झोपेमध्ये बायको बाजूला झोपली होती. आणि जागे झालं, त्यांना 2 दिवस जेवण काय मिळालं
म्हणजे कोणाला कसं स्वप्न पडेल ते काय सांगू शकत नाही. आता म्हैस म्हणून त्याने बाजूला मारली, पुढे काय बायकांनी पण मारू नये, लक्षात ठेवा. बायकांच्या पण स्वप्नात रेडायला ते आपण लाथ मारते तुम्हाला. म्हणजे थोडक्यात हे स्वप्न मीपणातून असतं, लक्षात घ्या. मीशी संबंधित आहे. म्हणजे आपण झोपेत सुद्धा मीपणा असतो, नसतो असं नाही, पण गाढ झोपेमध्ये. आता स्वप्नावस्थेमध्ये मीपणा असतो, पण गाढ झोपेमध्ये तो मीपणा असला तर तो इतका लीन झालेला असतो की तिथे मीपणा विरहित थोडा वेळ अवस्था असते. म्हणून गाढ झोप ही म्हणजे आपण देवाच्या कुशीत झोपतो असं म्हटलं जातं, की देवाशी एकरूप असतो आपण त्यावेळेला. पण ह्या ज्या म्हणून देवाशी एकरूप म्हणून गाढ झोप ज्यांना लागते ना ते अधिक फ्रेश होऊन उठतात, मग त्याला बरं वाटतं. आपण म्हणतो ना खूप बरं वाटलं. आता गाढ झोपेचा अनुभव कधी येतो तुम्हाला? गाढ झोपेचा अनुभव जेव्हा तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला अगदी तरतरीत वाटत असेल, आनंद वाटत असेल, उत्साह असेल, त्याचा अर्थ तुम्ही म्हणता आपण गाढ. आणि जर सकाळी मरगळल्यास उठले तर आपण काय म्हणतो? झोप नाही लागली. खरं झोपलेलो असतो 8 तास एवढेच, पण मरगळल्यासारखं तुम्ही तेवढी तरतरी येत का नाही? त्यावेळेला मध्ये मध्ये उठता म्हणा, काही टेन्शन असलं हे असलं की मध्ये मध्ये जाग येते. काही जाग आल्यानंतर मध्ये मध्ये बरीच स्वप्न पडतात, आणि त्यामुळे स्वप्नावस्था वाढली की तुमची गाढ झोप कमी झाली की तुम्हाला तरतरीत वाटत नाही. हा महत्त्वाचा भाग लक्षात. म्हणजे ह्या तिन्ही अवस्थेमधून प्रत्येक माणसाचं जीवन चाललेलं आहे. आता ह्याचा आणि सच्चिदानंद स्वरूपाचा संबंध काय? ह्याचा संबंध आहे, तुम्ही ज्यावेळेला ह्या तिन्ही अवस्थेतून फिरत असता तेव्हा तुम्ही परमेश्वरात असून सुद्धा परमेश्वरापासून दूर असता. हा त्याचा दुसरा अर्थ. आपण जेव्हा मीपणाच्या अधिष्ठानावर जेव्हा जीवन जगतो, झोपतो, उठतो, हे सगळं आपलं कार्य चाललेलं असतं. आणि हे सगळं करत असताना निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला तरतरीत होता. गाढ झोप आल्यावर चांगलं तरतरीत होऊन चांगलं कामही करता, सगळं करता. पण ह्या तिन्ही अवस्थेमध्ये मीपणातून जेव्हा तुम्ही हे जेव्हा कार्य करायला लागता आणि ह्या कार्यातून तुमचं कर्म चुकतं, मग सुखदुःख येतात, मनस्थिती बिघडते, हे सगळं ते तिथे चाललेलं असतं. ह्याचा एकच अर्थ, आपण परमेश्वरात म्हणजे सच्चिदानंद स्वरूप म्हणजे दिव्य स्वरूपातूनच आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. दिव्य स्वरूपात आपला जन्म आहे, दिव्य स्वरूपात आपला आयुष्याचं जगत असतो, आणि दिव्य स्वरूपातच आपला मृत्यू आहे. तिन्ही गोष्टी तिथे लक्षात ठेवायचं की हे जे चक्र आहे हे सगळं परमेश्वरातून चाललेलं असतं. म्हणजे परमेश्वर म्हणजे दिव्य स्वरूपातून चाललेलं असतं. पण त्या दिव्य स्वरूपात आपण असून सुद्धा आपल्याला त्या दिव्य स्वरूपाचा काही थांगपत्ता नाही किंवा काही आपल्या लक्षात येत नसतं. आणि त्यामुळे मीपणातून सगळं जीवन चाललेलं असतं. त्यालाच म्हणतात अहमभाव म्हटलेला आहे, दुजाभाव, ही अशी सगळी नावं आहेत ना. त्यामुळे काय होतं, आपलं जे कर्म आहे तिथे चुकतं. आपण तिथे द्वेष मत्सर करतो, राग करतो, चिडतो, एकमेकाबद्दल वेडेवाकडे विचार करतो. म्हणून कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 अवस्थेवर आपण हिंसा करत असतो. कायिक म्हणजे शरीराने एकामेकाला मारलं की ती हिंसा. वाचिक म्हणजे तोंडाने बोलताना तोडता की नाही एकमेकाचं मन बिन तोडलं की ती हिंसा. तुम्हाला वाटतं आपण काय शिकवलं आपण त्याला, अरे तिथून हिंसा झाली. आणि मानसिक लेवलला पण मानसिकला मनातून बोलत नाहीत पण मनात द्वेष मत्सर करतात, ही सुद्धा हिंसा असते. या तिन्ही गोष्टी या हिंसेच्या होत असतात, त्या ह्या मीपणाच्या अधिष्ठानावर होतात. म्हणजे सुटका असेल तर तुम्हाला देवाचं होऊन राहिलं पाहिजे, हा महत्त्वाचा आहे. हा जो आपण देवाचे आहोत किंवा ह्या दिव्य स्वरूपाचं एक अंग आहोत, ही वस्तुस्थिती आपण विसरतो. किती सांगितलं तरी विसरतो. असा एक विचित्र प्रकार आपल्या जीवनात असतो. म्हणजे एवढं सगळं बुद्धी आहे माणसाला, सगळं कितीतरी आहे, पण तू देवाचा आहेस तर कसला देव आणि कसला काय असे काही म्हणतात ना. काही जे प्रयत्न करताना देवच कळत नाही, परत तो देवाचा म्हणजे नेमकं काय हेही कळत नाही. मग देवाचं आहे म्हणजे काय, आपलं हे सगळं जीवन दिव्य स्वरूपातून चाललेलं आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हे दिव्य स्वरूपातून चाललेलं आहे म्हणजे नेमकं कसं चाललेलं आहे, तर तिथे आपलं शरीर काय, त्या ठिकाणी जाणणारी ही जाणीव कशी कार्यरत होते, हे सगळं ज्ञान तिथे असण्याची आवश्यक. म्हणून सच्चिदानंद स्वरूपाचा अभ्यास करताना विश्वाच्या अपेक्षेत ती सच्चिदानंद स्वरूप, तेच मानवी जीवनाच्या अपेक्षेत सुद्धा तीच सच्चिदानंद ते दिव्य स्वरूप कार्यरत असतं. म्हणजे विश्वामध्ये ते दिव्य स्वरूप कार्यरत आहेच. ब्रह्मांडामध्ये जर बघितलं, ग्रहतारे बघितले, त्याची निर्मिती, स्थिती, लय, हे सगळं कार्य चालतं. तसंच मानवी जीवनाच्या म्हणजे आपण आपल्या देहाच्या अपेक्षा, आपल्या जीवनाच्या अपेक्षेत पाहायला लागलं तर ते दिव्य स्वरूपाचंच कार्य आहे सगळं.
पण असं असून सुद्धा तिथे त्या दिव्य स्वरूपाची जाण नाही आहे. हा मोठा फरक आहे. मग तिथे तुम्हाला जाण निर्माणासाठी काय केलं पाहिजे? तर आपला ऋषीमुनी त्याच्यावर उपाय शोधला, की वेदामध्ये उपाय शोधला. तिथे एक केलं की तिथे जो मी आहे त्या मीची ओळख मनात धरायचा प्रयत्न कसा करायचा त्याचं शिकवलं. आणि तो मीची ओळख धरण्यासाठी तुम्हाला डोळे बंद करा, मग तिथे ध्यानधारणा करा असं जे सांगतात ना, आपण काय सांगतो, तुम्हाला सर्वत्र जाणीव हे लक्षात घ्या आणि तुम्हीही जाणीव हे लक्षात घ्या. मग ही जाणीव देवाची आहे हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या अंगाने जे ज्ञान आहे त्यातून तुम्हाला नुसतं सांगून उपयोग नाही, तर आपल्या ठिकाणी जे बहिर्मन अंतर्मन, त्या अंतर्मनात हे ज्ञान मुरलं पाहिजे, हा त्याचा दुसरा अर्थ. आणि या मुरण्यासाठी तुम्हाला एका जागी स्थिर होऊन काही काळ ध्यानधारणा करावी लागते. म्हणून सद्गुरूचे दिव्यबोध, दिव्य साधना जे सांगायचे, तिथे नेहमी ते सांगायचे की कमीत कमी 45 मिनटं माणसाने एका जागी बसलं, माणसाने म्हणजे ती जाणीवेने बसलं पाहिजे. का? कारण तिला चुळबुळ करायची एवढी सवय आहे की 45 मिनटानंतर ती जराशी कुठेतरी सांगून लहान मुलाला तुम्ही गपचूप बसा म्हणून नाही ऐकणार. मग त्याला कसं गपचूप बसवायला पाहिजे, त्याचं बरोबर डोकं लढवलं पाहिजे. तर नाही तुम्ही त्याला बस म्हटलं तरी तर थोडा 2 मिनटं बसून परत चुळबुळ करेल. तर तसं ही जी चुळबुळ मनाची आहे ती स्थिती तुम्हाला व्यवस्थित त्या लयाला येईपर्यंत, त्या त्या अवस्थेमध्ये येईपर्यंत तुम्हाला 45 मिनटं लागतात. म्हणून हे 45 मिनटामध्ये तुम्हाला त्या मनाच्या ठिकाणी सतत स्मरण धरावं लागतं, ते म्हणजे देवाचं स्मरण. म्हणून हे संतांनी पूर्वी काय स्मरण देवाचे करावे, नित्यनाम जपत जावे. की हे नित्यनाम जपणं हा एक प्रकार सांगितला. पण ऋषीमुनींनी त्याचे तुम्ही डोळे बंद करून ध्यानधारणा करायला शिकवली. म्हणजे ध्यानधारणा म्हणजे हा प्रकार बऱ्याच लोकांना तो कळत नाही. ध्यानधारणा म्हणजे कोणाचं तरी ध्यान करत बसायचं असं ध्यान. बरेच लोक पंत कसे करतात की समोर दिवा ठेवा किंवा बिंदू ठेवा, लाल रंग ठेवा किंवा निळा रंग ठेवा किंवा निळा प्रकाश लावा, असं करून त्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा. कारण मन सतत जे चुळबुळ करतं, हे करूया ते करूया ते करूया चाललेलं असतं. तर त्या मनाला जोपर्यंत तुम्ही निवांत करणं, जसं गाढ झोपेमध्ये जसं मन निवांत होतं तसं जागेपणे तुम्हाला निवांत करता आलं पाहिजे. आणि हे जागेपणे निवांत करण्यासाठी तुम्ही मनाला स्थिर करण्याचा जे अनेक मार्ग आहेत. आता विपश्यना म्हणून जो प्रकार आहे तिथे काय करतात, तुम्हाला नुसतं श्वासाकडे बघायला सांगतात. श्वास आला श्वास गेला, श्वास आला श्वास, एवढंच बघा. आता तुम्ही किती वेळ बसणार, पण आजूबाजूशी बोलायचं नसतं. ते 7-8 दिवस तुम्हाला बसवतात. पहिला दिवस तुमची चुळबुळ होणार, कारण अंग दुखणार, हे दुखणार ते दुखणार सगळं. बाजूला तो पण डोळे बंद, हा बाजूला डोळे लांब लांबच बसवतात, बोलायचं सोयच नाही. एक दिवस तुम्ही कंटाळून जाल का नाही, पण तुम्ही बाहेर पडू शकत नाही, कारण लाज वाटते पण बाहेर पडायला. काय सोडत पण नाहीत, माहीत नाही मला. कोणतरी पळून जात असेल तर मला माहीत नाही, सांगत नसते. पण ते करता करता काय, एक दिवस जातो, दुसरा दिवस जातो की मग तुम्हाला ती दुसरा पर्याय नसतो. आणि पर्याय नसल्यामुळे ते मन मग हळूहळू श्वासाकडे बघायला लागतं. दुसरं काय नाही बघायचं, दुसरं काय बघणार, श्वासाकडे ते बघ. हा श्वास कसा जातो, इथपर्यंत आला इथपर्यंत आला, मग हे सगळं पायापासून डोक्यापर्यंत पाहत जा. मग हे करता करता काय होतं, बाहेरच्या जगाशी तुमचा संबंध दूर जातो. म्हणजे जगाशी संबंध दूर झाल्यामुळे जे विचार करण्याची सतत अवस्था असते, हे करूया ते करूया, ती 7 दिवसामध्ये काय होतं, पहिल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही बाहेरच्या जगाशी तुमचा संबंध सोडला. कारण फोन नाही, काय नाही, काय नाही, डोळे बंद करून बसायचं. जेव्हा थोडंसं जेवलं की परत डोळे बंद करून बस. आता हे जबरदस्ती बसवतात, पण जबरदस्ती बसवल्यामुळे तरी लोकांचा फायदा होतो. 7 दिवसांतर बरं वाटणार, पुष्कळ काहीतरी मिळालं. बरं म्हणजे घरी 7 दिवस बसला तरी ते मिळेल, पण बसू शकत नाही घरी 7 दिवस, तिथे बरोबर टांबून बसवतात ना. तुम्हाला तसं जर बसता आलं तर हे का होतं, फ्रेश का वाटतं, की हे जे मन आहे हे सतत हे करूया ते करूया ते करूया करून इतकं त्याची एनर्जी इतकी वेस्ट होते की ते परत थकून जातं. म्हणून सकाळपासून तुम्ही काम करा, संध्याकाळी झोपेपर्यंत मरगळतात असे पडताना. का असं होतं की मन थकतं. का थकतं, तर मीपणातून कार्य करतो. म्हणून इथे त्या विपश्यनेमध्ये तो तसा प्रकार सांगितला. पण खरा प्रकार कसा आहे, तुम्हाला तुमच्या ठिकाणी दिव्यत्व आहे हे लक्षात आलं पाहिजे. कारण तुम्ही दिव्यत्वातून तुमचं प्रकटीकरण आहे, त्यामुळे हे शरीर आहे दिव्य आहे, इथे ही जाणीव आहे दिव्य आहे. मग ही जाणीव दिव्य म्हणजे देवाची. 2 पद्धती, भक्ती मार्गात ती देवाची म्हणतो आपण, ज्ञानमार्गात ती दिव्य स्वरूप आहे. दोन्ही फरक एकच आहे, पण
दोन पद्धतीने पाहता येतं. आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही ज्ञानमार्ग म्हणजे जीवनविद्या हा ज्ञानमार्ग शिकवते, पण ज्ञानमार्ग शिकवताना तुम्हाला भक्तिमार्गाची पण कास धरायला पाहिजे. कारण ज्ञानमार्गातून काय होतं, आपल्याला कळलं 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 वाटायला की अहंकार येतो. महत्त्वाचा फरक आहे की ज्ञानमार्गात तुम्ही दिव्य स्वरूपात तुम्हाला वाटतं अरे आम्ही कोणतरी मोठे होतो असं वाटायला, मी मोठा म्हणायला लागला की देहभावात आला, देहभावात आला की तो घसरायला लागला. फरक इथे. मग इथे भक्तिमार्गामध्ये काय तुम्ही नम्र होता, म्हणून सद्गुरूंप्रती तुमची शरणागती पाहिजे, समर्पण करता आलं पाहिजे की सतत सद्गुरूंचं स्मरण की जे आहे ते बाबा देवा तुझं आहे. तुझं म्हणजे तुम्हाला देव दिसत नाही, मग कोण दिसतो, सद्गुरू दिसत ना. मग सद्गुरूंच्या प्रती तुम्हाला तिथे शरणागत होता आलं पाहिजे. म्हणून भक्तिमार्ग पण आहे तिथे. म्हणून जीवनविद्याने ज्ञानमार्ग सांगितला तरी शेवटी शेवटी सद्गुरूंनी मानसपूजा शिकवली. लोकांना मानसपूजा काय सांगायला लागले की ते तुम्हाला लोक अहंकारी झाले की सद्गुरूंनी जीवनविद्येच्या अंगाने जेव्हा ते ज्ञान द्यायला लागले की परमेश्वर कृपा पण नाही कोप पण नाही करा, आपण मग ठणकावून सांगायला सांगतात बरोबर. मग देवळात जाऊन पण सांगतात हा देव कसला दगडाचा, मग लोक मारायचीच वेळ कमी पडते. असे झाले गोव्यामध्ये एकदम पूर्वी, फार पूर्वी. म्हणजे असं नाही आहे, तुम्हाला ती परमेश्वरी शक्ती कशी आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही कसं वाटेल तसं बोलू शकत नाही. त्या गोष्टी इतरांना कळत नाहीत, तुम्हाला कळलं म्हणून त्याला कळलं असंही नसतं. म्हणून ही जी ध्यानधारणा आपण म्हणतो, ही ध्यानधारणा कशी करायची, तर तिथे आपण सोपा उपाय म्हणजे आपण जे स्वयंस्मरणाचा अभ्यास करतो तो. तर स्वयंस्मरण तुम्हाला कमीत कमी 60 मिनटं लागतात, म्हणजे 45 मिनटाच्या पुढे जातात. आणि तुम्ही ते स्मरण धरत धरत बोलता 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 कधी निवांत होतं तुम्हाला कळत नाही. कधी कधी लोक झोपले म्हणून झोपल्यासारखी अवस्था होते ना, आपण म्हणतो झोपलेलं नाही, ती निवांत अवस्था असते. आणि त्या निवांत अवस्था कुठे आहे काही आहे कळत नाही. गाढ झोपेमध्ये जी अवस्था असते तीच ती अवस्था असते. आणि त्या अवस्थेमध्ये आपण जे स्मरण देत असतो की देवा सर्व तुझंच आहे म्हणा, किंवा आता समर्पण भाव, आता आजचं जो समर्पण नवीन आपण तयार करायचं पण लक्षात ठेवायचं, समर्पण भाव आणि स्वयंस्मरण हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत, एकत्र दिलेले आहेत सीडीमध्ये. समर्पण भावामध्ये सद्गुरूंकडे पहिलं सांगितलं आहे की आपल्याला मीपणा कमी करण्यासाठी सद्गुरूंच्या ठिकाणी नम्र होता आलं पाहिजे, सद्गुरूंना शरणागत व्हायला पाहिजे. आणि जे माझं माझं आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे, म्हणजे देवाचं आहे, हा भाव असतो. सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं मुख, हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. सद्गुरू म्हणजे नुसतं देहधारी सद्गुरू नव्हेत. देहधारी सद्गुरू हे पाहण्यासाठी, पण ते रूप कोणाचं आहे, अनंत स्वरूपाचं आहे. म्हणजे तिथे दिव्य स्वरूपाचं सतत स्मरण पाहिजे. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. नसतं नुसते देहधारी सद्गुरू म्हणजेच झालं, मग आमचे सद्गुरू श्रेष्ठ आणि त्यांचे कनिष्ठ, हा भाग तिकडे सगळा तयार होतो. तसं लक्षात घेऊ नका, कारण तिथे तुमचा गोंधळ होईल. मग आमचं तुमचं सुरू झालं की काय झालं, मी पण आलं लक्षात मी काय म्हणतोय. म्हणून सद्गुरूंप्रती आपल्याला शरणागत व्हा, म्हणजे आपल्याला आपले सद्गुरूच पाहायला पाहिजे. जिथे तुमचं श्रद्धास्थान आहे तेच पाहायला पाहिजे. आणि त्या श्रद्धास्थानातून तुम्ही जेव्हा पाहायला लागता, कारण तिथे श्रद्धा आहे तिथे तुम्ही नम्र होता, कृतज्ञ होता. महत्त्वाचं की बाबा मला एखाद्याला म्हणत नाही मला हनुमंतात बघितलं की बरं वाटतं, मग हनुमंताला पाहायला हरकत नाही. लक्षात घ्या, श्रद्धा असेल ना अशी की ज्याला हनुमान पाहिलं की हनुमंताकडे पाहून मी समर्पित झालो, हरकत नाही. कुठेही तुम्हाला जिथे श्रद्धा आहे त्या श्रद्धास्थानाकडे तुम्हाला, जिथे आता सद्गुरू, मी काय म्हटलं की सद्गुरूंप्रती बऱ्याच लोकांना श्रद्धा असते म्हणून सद्गुरू म्हटलं, म्हणून तिथे समर्पित होता आलं पाहिजे की जे माझं माझं वाटतं ते सर्व तुझं आहे. म्हणजे काय, ही वस्तुस्थिती आहे. शरीर कोणाचं आहे, तुम्ही विचार करा, तुमचं शरीर कुठून आलं, दिव्य स्वरूपातून आलं. पण शरीर म्हणजे काय, पंचमहातत्व, बरोबर. मग ते माझं कुठून आलं, माझं म्हणा. बरं, हे मन तरी कुठून आलं, मन आहे दिव्यत्वातून निर्माण की हे चितपद म्हणजे तेच मन आहे तिथे, मग ते दिव्य स्वरूप अंग आहे. मग मी म्हणणार की कोण आहे, कोणच नाही. कुठे आता मन मी म्हणतं, मग जर मनच देवाचं म्हटलं तर मी कुठे आला. पण हे जरी समजलं तरी कळत नाही आपल्याला की ही सगळी माणसं, म्हणून ही सगळी माणसं म्हटलं तुम्ही देह पाहायला लागलात, ही सगळे देह म्हणजे काय, पंचमहातत्वाचे आकार आहेत. सगळे 5 तत्व एकत्र होऊन हे विविध आकार निर्माण झालेले आहेत. आणि त्यांच्यामध्ये ही सगळी जाणीव आहे, ते वेगळ्या वेगळ्या अंगाने पाहते. पण तरी पण तुझं माझं होतं ना, मी ह्या धर्माचा तू त्या धर्माचा, मी ह्या पंथाचा तू त्या पंथाचा, मी ह्या जातीचा तू त्या जातीचा. हा जो भेदभाव सुरू झाला तो हा देहभावातून झाला. आणि त्या देहभावातून असल्यामुळे आपलं कर्म चुकायला लागलं. मग तुम्हाला हा भावच बदलायचा आहे. काय म्हणजे माझं वाटतं ते कोणाचं आहे, देवाचं आहे, दिव्य स्वरूप. पण हे पक्क व्हायला काय करावं लागतं, जिथे श्रद्धा आहे तिथे तुम्हाला स्वतःला समर्पित होण्याचा अभ्यास केला पाहिजे. जितका तुम्ही
प्रेमभावाने, आदरपणे, कृतज्ञतेने हे सगळे भाव तिथे एकवटता आले तरच. बघा मी तुम्हाला सांगतो कसं. तुम्हाला मी म्हटलं तुमचं भलं होऊ देत, ओके ना, काय भलं, तुमचं खूप 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 भलं होऊ दे, फरक पडतो ना. तुम्ही एखाद्या माणसाला असं बोला खूप खूप भलं होते, तो म्हणजे आधी दचकेल काय म्हणतात, पण बरं वाटेल की नाही. हा जो प्रकार आहे ना, तो प्रकार तुम्हाला जमला पाहिजे. मग आता परत पुढे कधी कोणाला भेटलं तर काय म्हणायचं, तुझं खूप 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 म्हणजे मनातून राग आल्यावर कसं बोलता ना, राग आला की हे करता का, तिथे काय वाटतं का हा काय बघेल तो काय बघेल काय वाटतं का, राग आला की संपतोय सगळं, इकडे तिकडे कळ नाही. तर मग सगळं हात उगारायचं नाही, तर जे आतमध्ये आहे ते बाहेर ओकून टाकायचं, एवढंच माहिती असतं ना. तसं तुम्ही मनापासून जेव्हा तुम्ही खूप खूप भलं होतं म्हटलं की समोरच्या जसा परिणाम होतो, तसं देवभावाचा जो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा करावी लागते. म्हणजे डोळे बंद करून ते जे माझं आहे वाटतं ते सर्व देवाचं आहे, ही जाणीवसुद्धा देवाची. म्हणून आपले जे सजेशन्स आहेत ना, ती खरी म्हणजे सहज ध्यानधारणा करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही नुसते डोळे बंद करून बसा, जमणार नाही तुम्हाला. मग तुम्हाला ह्याचा विचार येईल, त्याचा विचार येईल, त्याचा विचार सगळे येतात. मागच्या वेळेला सांगितलं ना, एखादा एक शिष्य होता आणि गुरु होते, त्यांना पण ध्यानधारणा, शिष्याला हौस होती ध्यानधारणा करायची. मग तो गुरु पण बिरंदर होते. त्याने सांगितलं चल बसूया, एक काम करायचं, लाल माकड दिसेल त्याचं तोंड बघायचं नाही अजिबात. त्याला काय वाटलं नाही, लाल तोंडाचं माकड असतं त्याला नाही बघायचं अजिबात. बसला डोळे बंद, आणि त्या लाल तोंड माकड दिसणार ना, दुसरं काय दिसणार. कारण आपल्याला नको बघू म्हटलं ना तेच बघणार. लक्षात घ्या, आपला स्वभाव काय, हे नको करू, लहान मुलं हे करू नकोस, नको करू म्हटलं की तो मुद्दाम करायला जाणार ते तसं, कळलं. मग अभ्यास करू नको म्हणायचं. मग तो करणार पहिला म्हणजे अभ्यास करू नको म्हणायचं, बरोबर. त्याला थोडं उत्सुकता दाखवा, दुसऱ्या गोष्टी दाखवायच्या, मग परत तो अभ्यासाकडे वळतो. म्हणजे हा मनाचा हा जो स्वभाव आहे, तुम्हाला तो अभ्यास जर तुम्हाला व्यवस्थित जमला ना, तर बरोबर समोरच्याला कसा वळवायचं ते कळेल तुम्हाला. पण तसं आपल्या स्वतःलाही वळवायचं असेल तर तुम्हाला ही ध्यानधारणा केली पाहिजे. आणि ही ज्या ध्यानधारणा करता, हे जे सर्व दिव्य स्वरूपाचा हा जो भाव असतो, त्यावेळेला तुम्हाला जाण काय असते खरी, कळत न कळत. सुरुवातीला ती जाणीवपूर्वक करता करता तुम्ही नेणीवेच जाता, मग गाढ झोपेसारखी अवस्था होते वगैरे, तुम्हाला कुठे गेलो काय झालं कळलं नाही. पण अंतर्मनात ते मुरत असतं की हे संपूर्ण काय दिव्य स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप. म्हणून हे सर्व जे आहे ते देवाचं. म्हणून समर्पण भावात मी मग सांगितलं तसं, तुम्ही समर्पित झाल्यानंतर शेवटची जी वाक्य आहेत की देवा अनंत, आता वेगळं मी तिथे सांग, देवानंत सद्गुरुराय चैतन्य परमात्मा, श्वास घेताना करा. मग सर्व तुझंच आहे, श्वास सोडा. मग सर्वांचं चांग भलं होत आहे, श्वास घ्या. आणि श्वास सोडताना सर्वत्र शांती, सुख, समाधान, भर. हे खूप वाटत असेल तर सोपं पण करता येतं, असंच केलं पाहिजे असं नाही. देवा सर्व तुझंच आहे, सर्वांचं चांग भलं होत आहे, ह्या दोन ह्याच्यात पण तुम्ही करू शकता. पण हे करत राहायचं असतं, कारण समर्पित झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्टर करायचं असेल तो भाव. आता जो मी आहे, अमुक आहे, त्याच्याऐवजी देवाचं आहे, दिव्य आहे, हे तुमच्या अंतर्मनात मुरवायचं असेल तर ही दोन वाक्य तुम्ही श्वासावर घ्या हळू, पण त्यावेळेला भान घ्यायचं. शरीराचं भान घेणं महत्त्वाचं आहे. भान घेणे पायापासून डोक्यापर्यंत जाणणं. आणि हे जाणत असताना सतत काय करायचं, देवा तूच आहेस, किंवा देवानंतर सर्व तुझंच आहे, सर्वांचं चांग भलं होत आहे. ह्या दोन वाक्यामध्ये श्वासाकडे लक्ष ठेवत करायला लागलात की तुमचा एक भाग होईल ते दिव्यत्वाचं स्मरण आतमध्ये मुरायला लागतं, आणि दुसरा भाग येतो तुम्ही निवांत होता. जितका वेळ तुम्हाला त्या अवस्थेत बसता येईल तेवढा अवस्थेत बसा. म्हणून हा जो भाग आहे हा ध्यानधारणेचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे तो ते दिव्य स्वरूप कसं आहे याचं चिंतन करता करता तुम्ही त्या ध्यानात पोचता. दोन्ही भाग तेच आहेत. इथे 60 मिनिटाचं आहे, इथे 20 मिनिटाचं आहे. पण 20 मिनिटं म्हणजे नुसतं 20 मिनिटं नाही, तर त्याच्या पुढे तुम्हाला ते करत राहायचं स्वतःचा अभ्यास. आणि ह्या वेळेला, अशा वेळेला जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ध्यानधारणा करतात त्यावेळेला दिव्यत्वाचं स्मरण तिथे असतं. जे मी आणि माझं जे आपल्याला चाललं असतं तिथे छेद मिळतो, आणि तिथे दिव्यत्वाचं म्हणून तिथे जाणीव स्वतःला जाणते. निवांत व्हायच्या अवस्थेमध्ये तुम्हाला शरीरापेक्षा जो मी आहे त्याचं एक भान निर्माण होतं. आणि हे जे भान घेणं म्हणजे मी वेगळा आहे कळतं, आणि म्हणून शरीर त्यावेळेला आपलं जाणीव स्वतःला जाणते, जगाला जाणं. कारण डोळे बंद असतात, कसे जाणणार, तो सगळा विचारच गेला जगाचा. तुम्ही त्या ध्यानधारणेच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्याला म्हणतात तुरिया अवस्था. म्हणजे नुसते डोळे बंद केले तुरिया नव्हे, पण तुम्हाला दिव्यत्वाचं स्मरण आहे. हे जे आहे ते सगळं देवाचं आहे, की ही जाणीव देवाची, आणि जाणीव जाणता तुम्ही
की जो मी आहे त्याची जेव्हा ओळख होते व्हायला लागते तेव्हा ती असते ती तुरीय अवस्था असते. मग ती जाणीव स्वतःला जाणते आणि जगाला जाणत नाही. म्हणून जागृत अवस्था आहे पण तरी ती झोपेशी जवळीक साधणारी अवस्था आहे. दोन्ही गोष्टी तिथे आहेत. निवांत अवस्था आहे आणि त्या निवांत अवस्थेमध्ये माणसाच्या ठिकाणी खूप एनर्जी तयार होते. म्हणजे जाणीवेला एनर्जी मिळते खूप. म्हणून तुम्ही त्याच्यातून उठल्यानंतर तुम्हाला उत्साह मिळतो. जसं गाढ झोपेत मिळतो तशाच पद्धतीचा उत्साह अधिक पटीने मिळतो. म्हणून ही जी तुरीय अवस्था, ही तुरीय अवस्था म्हणजे अभ्यास आहे. मीपणातून सुटण्यासाठी केलेला अभ्यास. ही जे तुरीय अवस्था परिपक्व होते म्हणजे पुन्हा 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 करून तुम्हाला ते कळायला लागतं की शरीर आणि ही मी म्हणणारी जाणीव दोन वेगळे आहेत. आणि ही जी मी म्हणणारी जाणीव ही देवाची आहे, दिव्य आहे. आणि ह्या दिव्य अवस्थेतून जेव्हा तुम्ही डोळे उघडे करून पण जेव्हा बघायला लागलात की तुम्हाला त्याच अवस्थेत राहता येतं. आता काय होतं, तुम्ही करता तेवढं बरं वाटतं. डोळे उघडले की तुझं माझं सुरू होतं. लक्षात तुम्ही आता पण ह्याच्यातून पण तुम्हाला म्हणून डोळे उघडे करून हे जे साधना ज्या झाल्यानंतर थोडा तुम्हाला निवांतच राहता आलं पाहिजे. शांतपणे डोळे उघडे करून बघताना त्या भावातच पाहता आलं पाहिजे. आपण काय करतो, गप्पाटप्पा सुरू करतो. गप्पाटप्पा सगळं कार्याचं ह्याचं त्याचं सुरू झालं की तिथे परत मीपणावरच घसरतो. कळतच नाही आपण घसरलो म्हणून. कारण ही निसरडी जमीन आहे. परमार्थ म्हणजे नुसतं सरळ चालत गेला असं नाही, कधी घसून खाली यायला सांगता येत नाही. म्हणून तुरीय अवस्थेतून उन्मनी अवस्थेत येण्यासाठी तुम्हाला ही तुरीय अवस्था पुन्हा पुन्हा करावी लागेल. ध्यानधारणाचा अभ्यास तुम्हाला पुन्हा पुन्हा केला पाहिजे. आणि हे पुन्हा पुन्हा केल्यानंतर तुम्ही जागेपणे म्हणजे जागृतीमध्ये जेव्हा त्याच भावामध्ये की सदैव सर्व तुझंच आहे आणि सर्वांचं भलं होत आहे, हा भाव तुमच्याकडे सतत असला पाहिजे. कोणाकडे बघितलं तर तुम्हाला काय केलं पाहिजे, नमस्कार करता आला पाहिजे मनात पहिलं. आणि समोर पण दिव्यत्व आहे, तुम्ही कुठे विचार करता दिव्यत्व आहे. ती जाणीव पण ओळखत नाही, माणूस पण ओळखत नाही, तुम्ही तो कसा आहे तो ओळखता. म्हणून समोर बसलो तर कोण कसा आहे पाहू नका, तो काय आहे ते पहा. ते शरीर आहे ते देवाचं आहे, त्याच्यामुळे ठिकाणी जाणीव आहे ती दिव्य आहे. आणि मग ही जाणीव दिव्य आहे ते कारण मनातून काय करा, नमस्कार करा. त्या नमस्कार दिव्य स्वरूपाला करा. म्हणजे समोरच्याला नमस्कार केला त्याला तुम्ही ह्याला काय नमस्कार करायचा, त्याला नाही करा, तुम्ही देवाला नमस्कार करता. लक्षात घ्या, तुम्हाला त्यासाठी देवळातच जगायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही जिथे भेटाल तिथे पहिला नमस्कार करायला शिका. त्याचं भलं होते म्हणा का, कारण ते देवाचं आहे. त्या दोन गोष्टी ज्या तुमच्याकडनं व्हायला लागल्या की तुमचं सगळं आचरण बदलायला लागतं. की ज्या स्मरणातून तुमचं वागणं तुमचं बोलणं हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन होत असेल तर तुमचं बरोबर चाललं आहे. ते परिवर्तन होत नसेल तर तुम्हाला अजून अभ्यास केला पाहिजे. दोन्ही गोष्टी नाही. तुम्ही आता इथे बसलो आणि परिवर्तन होणार नाही, तुम्हाला रोज केलं पाहिजे. रोज तुम्हाला हा अभ्यास एकदा दोनदा जमेल तसा करता आला पाहिजे. म्हणजे जसं समर्पण भावाचा अभ्यास, हा स्वयंस्मरणा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा एक तास लागलाच घ्यावा लागतो. मग तो अभ्यास नेहमी केला पाहिजे. तुम्ही म्हणलं फक्त आता इथे गुरुवारी बसलं म्हणजे झालं नाही, हे फक्त सॅम्पल आहे. हे सॅम्पल घ्यायचं आणि परत तुम्ही प्रॅक्टिस करता आलं पाहिजे. नाही तुम्ही बऱ्याच लोकांना वाटतं आपलं आलो इथे बस आठवडाभर विसरले, तर तुम्ही जैसे थे म्हणजे 7 जिने वर चढायचे आणि परत 7 जिने खाली उतरायचे, असं होता कामा नये. तुम्हाला परत वर थोडं प्रगती झाली पाहिजे. असं असेल तर हा अभ्यास पुन्हा पुन्हा केला पाहिजे. ज्याला वेळ आहे त्याने 2दा 3दा करायचा अभ्यास करायचा मुद्दा. कधी एक दिवसभर करून बसून बघायचं जमतं का तुम्हाला. पण वेळ मिळेल तसं, कारण आपण प्रापंचिक माणसं असल्यामुळे वेळ पण पाहिजे. प्रपंचातल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण त्याचबरोबर मनाला विकसित पण करायचं आहे. म्हणून उन्मनी अवस्थेमध्ये जी जाणीव असते त्याला संत म्हणतात. संतत्वाला पोचते का, कारण ती सतत दिव्यत्वातून पाहणं दिव्यातून बोलणं हा जो प्रकार असतो ते उन्मनी. म्हणून त्या उन्मनी अवस्थेतला पण जो माणूस असेल तोही जागा असतो, झोपतो, स्वप्न पाहतो सगळं, पण त्याच्या ठिकाणी भाव कोणता असतो, सर्व देवाचा देवभाव असतो. तो व्यापक असतो, तो संकुचित नसतो. ते तुझं माझं मध्ये जास्त गुंतत नाही. बोलायला करेल तुझं माझं, नाही बोलणार असं नाही, पण तेवढ्यापुरती त्याच्यात तो अडकून नाही पडत. आपण काय करतो, त्याला अडकून पडलेलो असतो ना. त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हे देवाचं स्मरण त्यासाठी. म्हणून देवाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं, दिव्य स्वरूपाचं म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचं. म्हणून सच्चिदानंद स्वरूप कसं आहे हे समजून घेताना तुमच्या त्या आचरणात ते आलं पाहिजे. तुमच्या पाहण्यात, तुमच्या बोलण्यात, वागण्यात हे सतत तुम्हाला त्या भावातून तुम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि हे भावातून होण्यासाठी प्रत्यक्ष आपण काय केलं पाहिजे, हा आजचा अभ्यास आहे. की नुसतं चिंतन करतो आपण, मग ते असं आहे तसं आहे बऱ्याच गोष्टी सांगतो. सगळ्यांना सांगतं की नाही निसर्ग नियम असंही स्वयंचलित स्वयंनियंत्रित
नैसर्गिक पद्धतशीर असतं. पण म्हणजे नेमकं काय विचारलं तर परत गोंधळ पडतो, अरे काय नाही, ते सद्गुरूंना माहिती आहे, आपल्याला काय करायचं आहे असं होतं ना. हा जो भाग आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे की प्रत्येकाला ही गोष्ट कळलीच पाहिजे. तो कृपा करत नाही, कोप करत म्हणजे नेमकं काय. बऱ्याच वेळा आपण सांगतो ठणकावून की देवातली मूर्ती काहीच नाही, हसत नाही, बोलत नाही वगैरे, काय नाही, काय करायचं. अरे ते काय नाही करायचं, पण काय आहे ते पाहायला पाहिजे ना. हे दिव्यत्व कसं आपल्या आचरणातून प्रकट झालं पाहिजे, आपल्या वागण्यातून प्रकट झालं पाहिजे, हे सतत स्मरण तुम्हाला असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुरीय अवस्थेतूनचा अभ्यास केला पाहिजे. तुरीय अवस्थेचा अभ्यास करता करता चालता बोलता तुम्हाला ते सहज, जसं आता मी पाहतून सहज जीवन जगता तसं देवभावातून सहज जीवन जगता आलं पाहिजे. हा मोठा फरक आहे. देवभावातून जेव्हा तुम्ही जीवन जगता तेव्हा ती उन्मनी अवस्था असते. उन्मनीच्या आत पांडुरंग भेट देतो की इथे तिथे त्या दिव्य स्वरूपाचा अनुभव असतो. पण तो अनुभव मिळवणं त्यालाच म्हणतात साक्षात्कार. आता साक्षात्कार बाहेर काहीच नाही. साक्षात्कार म्हणजे तुमच्या ठिकाणी देवभाव प्रगट होणं, त्याला म्हणतात साक्षात्कार. लोक म्हणतात साक्षात्कार म्हणजे समोर काय ढॅं कणकाचे समोर येईल, पिक्चरमध्ये दाखवतात ना. आम्ही पण तेच बघितलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या समोर असा विठोबा प्रसन्न झाला, पुंडलिकाच्या समोर विठोबाच प्रसन्न झाला, की आणखीन ते लक्ष्मी कोणती त्या कोणत्या देवी संतोषी माता वगैरे येतात ना, असे एकदम बाहेर भयंकर बाहेर प्रकट व्हायचे. आम्ही तेच बघत असतो. तुम्ही ते बघता बघता जीवन फुकट जाईल, ते काय प्रकट होणार नाही. ही जी आहे ती आपल्या ठिकाणी आपल्या मनाचा विकास साधण्याची अवस्था आहे. म्हणून परमार्थ हा मनाचा विकास साधण्यासाठी, हे लक्षात ठेवा. तुमची मानसिक अवस्था उच्च पातळीवर गेली पाहिजे. त्या अंगाने तुम्ही जेव्हा पाहायला लागता तेव्हा छोट्या छोट्या अडीअडचणी येतील, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही अडकून नाही राहणार. आज आपण काय करतो, अडकून राहतो. बघा ना, तुम्ही तुमच्या घरातला आता दिवाळी आली, चला कचरा पिचरा बाहेर काढूया म्हणतात. कचरा ही शर्ट जुना आहे, हे काढूया. मग नंतर जेव्हा प्रत्यक्ष काढे बरा दिसतो नाही, परत ठेवूया. बघा तुम्ही आधी द्या म्हणतो, नंतर ज्यावेळेस द्यायची वेळ येते ना, बरं आहे ना, अजून तुझं इस्त्री केलं की बरं वाटेल, काढून ठेवता. म्हणजे तुम्ही घरातल्या सगळ्या वस्तू द्यायच्या म्हणतात ना, त्या परत ठेवता. इथे ठेवूया, इथून काढून तिथे ठेवतो एवढंच. पण द्यायचं वाटत नाही, कारण तिथे काय असतं, गुंतलेलं असतं आपलं मन. हे आपलं आहे म्हणतो ना, ते त्याच्यातून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे. आणि हे मुक्त होण्यासाठी तुम्हाला तुरीय अवस्था, उन्मनी अवस्था ही व्यवस्थित समजून घेता आली. आणि त्याच्यासाठी सोपा उपाय म्हणजे स्वयंस्मरणाचा अभ्यास रोज केला पाहिजे. नुसता एकदा करून उपयोग नाही, खरं म्हणजे दोनदा केला पाहिजे, पण एकदा तरी करा. आणि त्याच्यातून तुम्हाला देवातूच सर्वांचं चांगलं होतं हा जप करता आला पाहिजे. सतत तुम्हाला लोक म्हणाले नाम जप करा, नाम जप कराल. काही केलं ज्यांना करायचं त्यांना करू शकतात, पण तुम्हाला ते कळलं पाहिजे नाम जप म्हणजे काय. तिथे देवातूच सर्व आहे हा जप आहे, आणि सर्वांचं भलं होत आहे ही त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे. म्हणजे तुमच्या आचरणात, तुमच्या मनात ते सतत सर्वांच्या भल्याचं चिंतन झालं पाहिजे. म्हणून जोरात ओरडायचं, तुझं भलं होते बोलत, कळलं. राग आला की काय बोलायचं, रागाने म्हणा तुझं खूप 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 भलं होते म्हणा. सद्गुरुनाथ महाराज की जय.